आजच्या या व्हिडिओमध्ये मी मला आलेला एक वाईट अनुभव आणि त्याच्यानंतर आलेली एक चांगली बातमी तुमच्याशी शेअर करणार आहे. मी नीरज बोरगावकर, गुंतवणूक कट्टा चालवतो आपण. तुमच्यापैकी बरेच लोक मला ओळखत असतील. गेली अनेक वर्ष मी शेअर मार्केट शिकवण्याचं काम करतोय आणि माझं हे काम पूर्णपणे ऑनलाईन आहे. हे काम ज्यावेळेला मी सुरू केलं ऑनलाईन शेअर मार्केट शिकवण्याचं, त्यावेळेला हे सगळं नवीन होतं. ऑनलाईन गोष्टी एवढ्या त्याचा प्रसार झालेला नव्हता आणि त्यावेळेला मी हे काम सुरू केलं. त्यावेळेला मी हे जे ऑनलाईन कोर्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एका फॉरेनच्या US कंपनीकडनं त्यांचं जे तंत्रज्ञान होतं ते लीज केलं होतं की मला तुम्ही तुमची टेक्नॉलॉजी द्या, तुमच्या प्लॅटफॉर्मवर मी माझा कोर्स होस्ट करीन आणि माझ्या विद्यार्थ्यांना तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिकवीन. अशा पद्धतीचं मी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं त्यांच्याशी. हे सुरुवातीची गोष्ट आहे. मग मी तो प्लॅटफॉर्म वापरायला लागलो. असंख्य हजारो विद्यार्थी आपल्या गुंतवणूक कट्ट्यामध्ये येत गेले आणि गुंतवणूक कट्टा मोठा 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 होत गेला. त्याच्यानंतर कोविड आला, लॉकडाऊन झालं सगळीकडे. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढला. असंख्य वेगळ्या वेगळ्या प्रमाणात शेअर मार्केटची माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोचली आणि हा जो सगळा ऑनलाईन ट्रेनिंगचा जो कारभार आहे तो प्रचंड मोठा झाला. हा मोठा झाला आणि कोविड ओसरला, सगळं आता परत आयुष्य सगळ्यांचं नॉर्मल झालं आणि माझं हे प्लॅटफॉर्मचं काम चालूच होतं. मी व्यवस्थित शिकवत होतो लोकांना आणि अचानक एके दिवशी मला त्यांच्या US ऑफिसमधनं एक ईमेल आली. ईमेल अशी होती की म्हणे आता तुम्ही आमचा जो प्लॅटफॉर्म वापरताय त्या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही एक फेअर यूज पॉलिसी आणलेली आहे. पहिले माझा करार काय होता ते सांगतो तुम्हाला की हा जो प्लॅटफॉर्म होता यांचं तंत्रज्ञान मी एका वर्षासाठी भाड्याने घ्यायचो. त्याच्याबद्दल वर्षभराची त्यांना मी त्यांची जी फी होती ती फी द्यायचो आणि त्याच्या बदल्यात वर्षभर मी हवे तितके विद्यार्थी त्याच्यामध्ये ऑनबोर्ड करू शकायचो. अशा पद्धतीचं माझं कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि मला जी ईमेल आली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की म्हणे आता आम्ही एक नवीन फेअर यूज पॉलिसी आणलेली आहे. ह्या फेअर यूज पॉलिसीनुसार तुमच्या प्लॅटफॉर्मवर एकूण किती विद्यार्थी असावे त्याच्यावर आम्ही मर्यादा घातलेली आहे. तुमच्याकडे आत्ता जेवढे विद्यार्थी आहेत ते आमच्या फेअर यूज लिमिटच्या कित्येक पटींनी जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही काय करा की आता एकतर तुमचे एक्सेस विद्यार्थी जे आहेत ते डिलीट करून टाका, म्हणजे आमच्या फेअर यूज पॉलिसीमध्ये तुम्ही बसाल. ते जर का नको असेल तर आम्हाला एक्सेस फी द्या कित्येक पटींनी जास्त आणि बिझनेस कंटिन्यू करा. मी घाबरलो हे सगळं बघून, कारण मी हे जे माझं कॉन्ट्रॅक्ट होतं या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवर अवलंबून राहून मी माझ्या विद्यार्थ्यांना एक युनिक ऑफर द्यायचो की कोर्सची फी तुम्ही एकदाच भरायची आणि कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला लाईफ टाईम मिळणार आहे. अशा पद्धतीची आपली ऑफर पूर्वी होती, आजही आहे. तर अशी ऑफर मी द्यायचो आणि ह्या लाईफ टाईम ऑफरचा जो बेनिफिट आहे तो आपले विद्यार्थी जर का तुम्ही असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल की लाईफ टाईम ॲक्सेस असला की काय होतं की बरेचदा आपण ॲडमिशन घेतो, आपल्याला लगेच अभ्यास करायला जमत नाही, काही काम येतं. म्हणजे आता माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत की जे 4 वर्षांपूर्वी ॲडमिशन घेतली आणि आज त्यांना जाग येते आणि ते म्हणतात की आम्हाला सर आता शिकायचं आहे, तर आता आमचा ॲक्सेस आम्हाला रिन्यू करून द्या. म्हटलं ॲक्सेस तुमचा आहेच, त्यामुळे तुम्ही अभ्यास करू शकता. तर ही या लाईफ टाईम ॲक्सेसची ताकद आहे. तर अशी सगळी छान आपली इकोसिस्टीम चालू असताना अशी त्यांची मेल आली की आता आम्ही एक फेअर यूज पॉलिसी आणली आहे आणि तुम्हाला हे असा प्रकार करायला लागेल. तर मी घाबरलो की म्हणलं आता कसं करायचं, कारण लोकांकडनं फी तर एकदाच घेतलेली आहे, लोकांना कमिटमेंट आपण लाईफ टाईमची दिलेली आहे. लोकांना तर काही परत असं म्हणू शकत नाही की आता मार्केटचं हे बदललं डायनामिक्स, त्यामुळे आता मला जास्त फी द्या, असं नाही. माझी कमिटमेंट मला पाळली पाहिजे. जरी त्या प्लॅटफॉर्मने त्यांची कमिटमेंट पाळली नसेल तरी मला माझी कमिटमेंट पाळली पाहिजे. म्हणून मी काय केलं, कुठल्याही इतर व्यावसायिकाप्रमाणे मी इतर प्लॅटफॉर्म्सचा अल्टरनेटिव्हचा शोध घ्यायला सुरुवात केली. बऱ्याच प्लॅटफॉर्म्सशी मी संपर्क केला आणि हा संपर्क करताना मला एक गोष्ट लक्षात आली की ह्या प्लॅटफॉर्म्सचं धोरण आता थोडंसं बदललं आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्वी लोकांना ज्यावेळेला अवेअरनेस नव्हता त्यावेळेला आकृष्ट करण्यासाठी किमती कमी ठेवल्या, पॉलिसीज ज्या होत्या त्या ओपन ठेवल्या आणि जेव्हा लोकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या वापराची सवय लागली, जेव्हा लोक त्यांच्यावर डिपेंडंट झाले माझ्यासारखे की आता माझे हजारो विद्यार्थी आहेत, हे सगळे त्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेले आहेत आणि आता मी त्यांच्यावर अवलंबून आहे, हे जेव्हा त्यांना लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी असं प्रॉफिट मॅक्सिमायझेशन करण्यासाठी अशा काही चुकीच्या स्ट्रॅटेजी करायला सुरुवात केली. असं आणि जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्ममध्ये असं झालेलं आहे. इव्हन मला अजून एका दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तर ही गोष्ट दिसली की म्हणे तुम्ही काय करा, तुम्ही आम्हाला दर वर्षाची फिक्स्ड फी असते तिथं द्याच, पण त्याच्या बरोबरीने तुमच्या प्लॅटफॉर्मवर जे काही तुम्ही विद्यार्थी ऑनबोर्ड कराल त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या फी मागे आम्हाला काही फिक्स्ड पर्सेंटेज तुम्हाला द्यावं लागेल. अशा पद्धतीची डील्स त्यांनी, प्रॅक्टिकली अशक्य असणारी डील्स आता मार्केटमध्ये आलेली आहेत. तुम्ही जर का असे एज्युकेटर असाल माझ्यासारखे तर तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेत असाल आणि अजून घेतला नसेल तर तुम्हाला याचा अनुभव येईल. मला हे लक्षात आलं की हे आपल्यावर डिपेंडन्सी क्रिएट करून, अवलंबित्व क्रिएट करून आर्म ट्विस्टिंग करणं चाललेलं आहे.
आता म्हटलं आर्म ट्विस्टिंग तर आपण करून घ्यायचं नाही, आपण काय करायला पाहिजे याच्यावर. मग मी ठरवलं की आपण आपला स्वतःचा एक प्लॅटफॉर्म बनवायचा. आता मी BCom MBA आहे, माझा कॉमर्सचा सगळा अभ्यास आहे, माझं डोमेन एक्सपर्टीज शेअर मार्केटमध्ये आहे. टेक्नॉलॉजीशी मला तसा काही संबंध नाही, पण म्हटलं आता काही नाही, आता सगळी टेक्नॉलॉजी सोपी झाली आहे, AI आलेला आहे, कोर्सेस आहेत वेगळे वेगळे, हे आपण करूयात आणि आपण एक चांगला छान असा स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करूयात. हे मी ठरवलं आणि असा प्लॅटफॉर्म तयार करायची सुरुवात केली. मी असंख्य कोर्सेस केले वेगळे वेगळे, बऱ्याच गोष्टी केल्या मी. तर हे सगळं करून गुड न्यूज अशी आहे की आता आपला नवीन प्लॅटफॉर्म जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही तो प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये लॉग इन करून बघू शकता, वापरू शकता. आपला जो पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन कोर्स आहे तो तिकडे मी ऑनबोर्ड केलेला आहे. त्यामुळे खाली जी लिंक तुम्हाला दिसते www.guntawnuk.com या लिंकवर गेलात की PBP म्हणजे पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हा जो आपला फ्लॅगशिप कोर्स आहे, त्या लॉग इन बटनवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तिथे इन्स्ट्रक्शन्स येतील की प्लॅटफॉर्मला लॉग इन कसं करायचं. तर तुम्ही विद्यार्थी असाल तर हे लॉग इन करून बघा आणि प्लॅटफॉर्म कसा वाटतोय हे मला ईमेल करून कळवा. connect@guntawnuk.com आपला ईमेल ID आहे. तुम्ही जर का अजून माझे विद्यार्थी नसाल तर लवकरच ॲडमिशन्स आपल्या सुरू होणार आहेत. तसंच हा कोर्स पण आता अपग्रेड होणार आहे. तर या सगळ्या नवीन गोष्टींची वाट बघत राहा. आपला नवीन प्लॅटफॉर्म कसा झाला हे जरूर बघा आणि मला ईमेलवर कळवा. थँक्यू.